आता पाऊस पाडून दाखवणार आहे. बाहेर आपला तर पाऊस पडतोय, तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलाय पाऊस कसा पडतो, सगळ्यांना माहिती आहे. आता आपल्याला या बाटलीतून मी तुम्हाला काय करणार आहे, जादूचा पाऊस पाडून दाखवणार आहे. हाच सगळेजण उत्सुक पाहायला. मी इथे एक बॉटल घेतली, त्याच्यात काय आहे, पाणी. आणि हे जे झाकण आहे, या झाकणाला मी काय केलेले आहेत, बारीक बारीक छिद्रे केलेले. आता हे झाकण मी या बाटलीला लावणार. आता मी ज्यावेळेस ही बाटली उलटी करणार त्यावेळेस काय होईल बरं, या बाटलीतलं पाणी या छिद्रातून कुठं पडणार आहे, खाली पडणार आहे. बरोबर आहे ना. मग करून पाहूया खरोखर पडतं का. पडतंय का, नाही. मग आता आपला का डावला, छू मंतर छू, आजा पाऊस अंदर तू. करूया. आता मी आपल्या वर्गात छोटासा पाऊस पाडणार आहोत. 1 2 स्टार्ट. पुन्हा परत बंद केला, परत हा पाऊस काय केला, बंद झाला. परत म्हणा, सर पाऊस शुरू करेंगे. करायचं सुरू परत. काय झालं असं, सांग बरं. गेलं हिच्याकडे. सर तुम्ही बोट मागे छिद्र पाडलं होतं, त्या छिद्रावर बोट ठेवलं का पाऊस पडत नव्हता, बोट काढलं का पाऊस पडायचा. याचा अर्थ काय, काय बरं हवेचा काय परिणाम झाला, सृष्टी काय वाटतं तुला. बरोबर बरोबर सांग. हवेचा दाब. बरोबर, हवेचा दाबाचा परिणाम आहे हा. नेमकं काय होतं, हवा हवा दाबल्यावर पाणी पडत नाही, हवा सोडलं पाणी पडत. हा, म्हणजे काय होतंय, मी इथे यांनाही छिद्र केलेले आहेत आणि बाटलीच्या मागे दिसतंय का, इथे एक छिद्र केलेले. ज्या वेळेस मी हा बोट या छिद्रातून काढला की बाहेरची हवा काय होते, या छिद्रातून आत जाते. आत गेल्यानंतर त्या हवेचा दाब आतल्या पदार्थावर म्हणजे पाण्यावर पडतो आणि ती हवा आत आल्याबरोबर हे पाणी या छिद्राद्वारे बाहेर येते. मी जसं काही ते छिद्र बंद करतो तर बाहेरची हवा येते का, नाही. म्हणजे हवेचा दाब येतो का, नाही. आणि तो हवेचा दाब न आल्यामुळे हे पाणी बाहेर पडत नाही. आता पडतंय आणि या छिद्रावर बोट ठेवला की ते पाणी स्टॉप झालं. समजलं सगळ्यांना. हवेचा दाब. तुम्हाला याचा प्रयोग घरी करता येईल. आता जादूचा पाऊस पडणार. ठीक आहे.